नमस्कार. अर्धा दुधी घेऊन त्याचे साल काढून घेते. साल काढून झाले त्याच्या फोडी करून घेते. इकडे फोडी तयार आहेत ते ह्या पाण्यात बुडवून ठेवते. याप्रमाणे पाण्यात बुडवून स्वच्छ धुवून घेणार आहे. इकडे मी मुगाची डाळ थोडी घेऊन ती स्वच्छ धुवून घेतली आणि कांदा आणि टमॅटो चिरून घेतली. भोपळा स्वच्छ धुवून घेतला. कुकरमध्ये भोपळ्याच्या फोडी घालूया. कांदा, टमॅटो आणि ही डाळ. एक ग्लासभर पाणी. यामध्ये हळद. झाकण लावून 4 शिट्ट्या करून घेते. मिक्सरच्या भांड्यात 4 मिरच्या, लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, जिरे, शेंगदाण्याचं कूट, झाकण लावून मिक्सरला फिरवून बारीक करून घेते. याप्रमाणे हे बारीक करून घेतलं आहे. इकडे वाटण आपलं बारीक करून तयार आहे. इकडे भोपळ्याचा कुकर गार झाला आहे. त्याचे झाकण काढून हे जास्तीचे पाणी थोडं साईडला काढून जेणेकरून मला छान ते मिक्स करून हटून घेता येईल. हे पुन्हा आपण मिक्स करणार आहे. इकडे आपण कूट, मिरची, लसूण हे वाटून घेतलेले ते यामध्ये घालूया. चवीनुसार मीठ. हे छान मी चाटूच्या साहाय्याने हटून घेते. याप्रमाणे हे एकजीव करून याची फोडणी तयार करून घेऊया. इकडे भोपळा मी छान हाटून मिक्स करून घेतला आहे. गॅसवर कढई तापत ठेवून त्यामध्ये तेल घालते. तेल गरम झाले की मोहरी तडतडली की जिरे, कढीपत्ता, हिंग, हाटून घेतलेला भोपळा, जास्तीचे साईडला काढून घेतलेले पाणी ते हे कुकरमध्ये घालून कुकर छान साफ करून तो घालूया याच्यात. कमी जास्तीचं पातळ करून ह्याची एक उकळी येऊ देऊया. 2 मिनटं हा भोपळा मी उकळवून घेते. याची चव भाकरीसोबत अप्रतिम लागते. त्यामुळे मी आता 1-2 भाकरी टाकते आणि वाढते. हे पहा, यानुसार 2 मिनटं हा उकळवून गॅस बंद करू. गॅस बंद करते. हा तयार आहे आपला दुधी भोपळा हटून. असा लालसर तव्यावर भाजून घेतलेला उडदाचा पापड, हाटून घेतलेल्या दुधी भोपळ्याचे कालवण. मी भाकर थापून घेतली आहे ती तव्यावर घालून भाजून घेऊया.
गरमागरम भाकर, लोणचं, पापड, लोणचं पापड आणि हे हाटून केलेल्या दुधी भोपळ्याचं कालवण, हिरव्या मिरच्याचं